नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर. 24 तास प्राईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून. चांगलं खातं पदरी पडावं यासाठी मंत्री लॉबिंग करतातच, पण चांगल्या ठिकाणी सरकारी बंगला मिळावा यासाठी सध्या मंत्री आग्रही आहेत. नव्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना मुंबईतल्या मलबार हिल परिसरातील सरकारी बंगले हवेत. मंत्रालयापासून आपले बंगले दूर असावेत अशी मागणी बऱ्याच मंत्र्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामाचा व्याप बघता मलबार हिलमधील बंगलाच मिळावा यासाठी मंत्र्यांनी लॉबिंग सुरू केल्याचं समजतंय. आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची. मुख्यमंत्री आणि वर्षा निवासस्थान हे नातं तसं घट्ट आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदनवन सोडायला तयार नाहीत. निदान मंत्रिमंडळ विस्तारानंतर तरी ते मुक्काम वर्षा बंगल्यावरती हलवतील असं वाटलं होतं. मात्र ते नंदनवन बंगल्यामधूनच राज्याचा गाडा हाकणार आहेत. काय आहे त्यामागचं कारण जाणून घेऊया. वर्षावर नेमप्लेट पण सत्ता केंद्र नंदनवनच. मुख्यमंत्री शिंदेंची नंदनवनलाच पसंती. वर्षा आता केवळ बैठकांसाठी. राज्यात शिंदे फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन महिनाभरापेक्षा जास्त वेळ उलटून गेला. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या मोठ्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार राहिलेला आणि मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेमप्लेट लावण्यात आली. मात्र मुख्यमंत्री शिंदे आधीच्याच नंदनवन बंगल्यात आपला मुक्काम ठोकणार आहेत. त्यामुळे वर्षा बंगल्याचा वापर केवळ कार्यालयीन बैठकांपुरताच करण्यात येणार आहे. राज्याच्या राजकारणात वर्षा बंगल्याला सर्वाधिक महत्त्व आहे. जो मंत्री होतो तो एक दिवस वर्षा बंगल्यावर जाण्याचं स्वप्न पाहतोच पाहतो. आणि हा बंगला मिळाल्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यानं इथं राहण्याची संधी सोडलेली नाही. मुळातच वर्षा बंगल्याचा इतिहास मोठा रंजक आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सह्याद्री बंगला हे अधिकृत निवासस्थान केलं होतं. चव्हाण यांच्यानंतरचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी ही परंपरा कायम ठेवली. त्यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक हे कृषी मंत्री होते. त्यांच्या वाट्याला डग बिगन हा बंगला आला. पुढे कन्नमवारांचं अचानक निधन झाल्यानंतर वसंतरावांवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. वसंतरावांनी डग बिगनमध्येच राहायचा निर्णय घेतला. मात्र त्या बंगल्याचं नाव बदलून त्यांनी वर्षा असं केलं. त्यानंतर 1963 पासून हाच वर्षा बंगला पुढे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान झाला. वर्षावर न राहणारे केवळ एकनाथ शिंदेच नाहीत, तर वसंतराव नाईक यांच्यानंतरचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आपला निवास सह्याद्रीवर नेला. त्यानंतर शरद पवारांनीही 1978 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर रामटेकमधला मुक्काम कायम ठेवला. मात्र शरद पवारांनी पुढील 3 वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षा बंगल्यावरच मुक्काम हलवला. त्यामुळेच प्रत्येक मंत्र्याचं एक दिवस वर्षा बंगला मिळवण्याचं स्वप्न असतं. मात्र एकनाथ शिंदे याला अपवाद ठरणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं सत्ता केंद्र हे आता वर्षा नसून नंदनवन असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. यानंतर अजून एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यांना पहिल्याच बैठकीत काही महत्त्वाच्या सूचना केल्या. जी खाती दिली जातील त्यांची कामं व्यवस्थित करा, वादग्रस्त भूमिका आणि विधानं टाळा अशा सूचना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी केल्या. कॅबिनेट बैठकीनंतर सगळे सचिव आणि अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांना या सूचना देण्यात आल्या. या नव्या मंत्र्यांना कुठल्या सूचना आणि सल्ले देण्यात आलेत आपण सविस्तर बघूयात. खात्यांची कामं व्यवस्थित करा असे निर्देश मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत. वादग्रस्त विधानं, वादग्रस्त भूमिका घेणं टाळा. मंत्रिमंडळात समावेश नसल्यानं काहींची नाराजी आहे. विनाकारण वाद वाढवू नका. खाते वाटप लवकरच केलं जाईल असंही त्यांना सांगण्यात आलंय. कॅबिनेट बैठकीनंतर अधिकारी बाहेर गेल्यावर नव्या मंत्र्यांना या सूचना देण्यात आल्या.
यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. तर मुंबईतील मेट्रो 3 बाबतही सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. अतिरिक्त 10,000 कोटींची मंजुरी मेट्रो 3 साठी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प 33,000 कोटींवर गेल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तेव्हा एकीकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे. हेक्टरी 13,600 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यावर्षी 2 हेक्टर ऐवजी जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 3 हेक्टर त्याच्या शेती क्षेत्रासाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या जी मदत आपण देत होतो, एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे त्याच्या दुप्पट नुकसान भरपाई या ठिकाणी देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 हेक्टरची मर्यादा होती, 2 हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टरपर्यंत केलेली आहे. ज्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल. हा एक मोठा निर्णय आम्ही आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतलेला आहे. जो प्रकल्प आपल्याला पहिला फेज 2021 साली आणि पूर्णपणे 2022 साली पूर्ण करायचा होता, तो पुढे गेला कारशेडवरच्या स्थगितीमुळे आणि आता त्याला 10,000 कोटी रुपयाची अजून वाढ देण्यात आलेली आहे. 23,000 कोटी रुपयाचा प्रकल्प ढोबळमनाने आता 33,000 कोटी रुपयाचा झालाय. त्याला मान्यता देण्यात आली आहे. तेव्हा मंत्रिमंडळात कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते एक सविस्तर नजर टाकूयात. नुकसानग्रस्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपयांची मदत केली जाणार आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा ही दुप्पट मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आलाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता 2 हेक्टरची मर्यादा वाढवून ती 3 हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. मेट्रो 3 प्रकल्पासाठी अतिरिक्त 10,000 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे आजच्या बैठकीत. यानंतरची बातमी आहे मित्रपक्षांसंदर्भातली. थोडी नाराजी आहे, पण एवढी जास्त नाराजी नाही की गट सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ, अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी दिली आहे. बच्चू कडू यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या सरकारी बंगल्यावर जाऊन भेट घेतली. तर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडूंना स्थान मिळेल असा विश्वास शंभूराज देसाईंनी व्यक्त केला. असं झालेलं आहे, जो उशिरा आला त्याला पहिल्या पंक्तीत बसवलं गेलं आणि जो पहिले गेला त्याला आता आखरीमध्ये बसवलं जात आहे. पण त्याची काही नाराजी नाही आहे. हे चालू राहतं राजकारणात, कमी जास्त हा बदल फेर चालू राहते. आम्ही तेवढे समजदार आहोत, अशी कोणती नाराजी नाही. आणि माझं तर असं मत आहे, माझं व्यक्तिगत मत जर पाहिलं तर फक्त मंत्रिपदासाठीच आम्ही तिथं गेलो असं आमचं बिलकुल मत नाही आहे. दिया तो भी भला, नहीं दिया तो उससे ज्यादा भला. लवकरच विधानसभेचं अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातला विस्तार होणार आहे आणि कदाचित आम्हाला विश्वास आहे किंवा आम्हाला असं वाटते, बच्चू कडू साहेब आमचे सहकारी आहेत, त्यांचं सहकार्य आम्हाला आहे. त्यामुळे शिंदे साहेब ही निश्चितपणानं त्यांचा विचार करतील आणि लवकरच होणाऱ्या विस्तारामध्ये अपक्षांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळेल असा मला विश्वास आहे. दुसरीकडे मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला क्लीन चिट मिळाल्यानंतरच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या प्रकरणात आपल्या कुटुंबालाही मागच्या काही महिन्यात प्रचंड मानसिक त्रास झालाय असं राठोड यांनी सांगितलं. तर संजय राठोड प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरूच राहील असा इशारा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिलाय. या प्रकरणात यापुढेही आरोप सुरू राहिले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दुसरीकडे राठोड यांनीही दिलाय. हा लढा जो आहे तो चालू राहील. न्यायदेवतेवर मला विश्वास आहे. सगळ्यात पहिल्यांदा संजय राठोड याला क्लीन चिट
ही महाविकास आघाडीच्या सरकारने दिली होती, म्हणजे ठाकरे सरकारने दिली आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्यावेळेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पुण्याचे पोलीस आयुक्त यांना विचारा ना तुम्ही कशी क्लीन चिट मिळाली. खऱ्या अर्थानं ही चौकशी पोलिसांनी केली आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मागे काही दिवसा अगोदर पोलिसांनी मला त्यामध्ये क्लीन चिट दिलेली आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कदाचित चित्राताईंना माहीत नसेल, हे सर्व कागदपत्र त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू. आणि म्हणून आतापर्यंत मी शांत होतो, परंतु यानंतर अशाच पद्धतीचं जर वातावरण चालू राहिलं तर मी कायदेशीर सुद्धा मार्ग अवलंबणार आहे आणि कायदेशीर त्या ठिकाणी नोटीस सुद्धा देणार आहे. आणि यानंतरची बातमी आहे विरोधी पक्षाच्या गोटातून. उद्याच्या बैठकीची आज मातोश्री बंगल्यावरती रणनीती आखण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवरती मातोश्रीवरती ही बैठक होतीये. उद्या अजित पवारांच्या घरी विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आलेली आहे. अजित पवारांच्या निवासस्थानी उद्या दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. यानंतर एक ताजी घडामोड समोर येते. पुढच्या 15 ते 20 दिवसात वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री आपला मुक्काम हलवणार आहेत. बंगल्याचं काम झाल्यानंतर तिथे राहायला येणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. वर्षा बंगल्याचं थोडं काम बाकी आहे आणि वर्षा बंगल्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा निवासस्थानी आलेला पण त्याची पूजा वगैरे पाहणी करायला वेळ आहे. पूजा वगैरे आज कुटुंब देखील आलं होतं. कुटुंब पाहायला आलोय. लवकरच येऊ आम्ही. थोडा वेळ आहे, थोडं कामकाज बाकी आहे. ते झालं की नक्की. कधीपर्यंत जाणार? कधीपर्यंत जाण्याची शक्यता आहे? अजून 15-20 दिवस लागतील. विधिमंडळ सल्लागार समिती सदस्यावरून ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. या संदर्भातली पुढची बातमी. कारण सल्लागार समितीत शिंदे गटाला सदस्यत्व मिळावं यासाठी शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलंय. या पत्रात शिंदे गटाकडून उदय सामंत आणि दादा भुसे अशा 2 नावांची शिफारस करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रतोद अजय चौधरी यांनी देखील विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं असून सदस्यत्वाची मागणी केली आहे. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत ठाकरे की शिंदे गटाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. तिकडे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर पडली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या विविध याचिकांवर आणि आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी आता 22 ऑगस्टला होणार आहे. आधी ही सुनावणी सुप्रीम कोर्टात 12 ऑगस्टला होणार होती, पण या आठवड्यातल्या विविध सुट्ट्यांमुळे सुनावणी 10 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा फैसला आता 22 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांची धाकधूक वाढली आहे. सध्या सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून आणि ठाकरे गटाकडून एकूण 4 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. आता 22 ऑगस्टच्या सुनावणीत घटनापीठाकडे हे प्रकरण दिलं जातं की या संपूर्ण प्रकरणांचा निकाल लागतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरेल. बँकिंग क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी. रिझर्व्ह बँकेनं पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द केलाय. कर्जदारांकडून कर्ज थकवण्यात आल्यानं ही बँक अडचणीत आली होती. बँक अडचणीत आल्यानंतर बँकेवर प्रशासकही नेमण्यात आला होता. तसंच या बँकेच्या विलिनीकरणाचे प्रयत्न सुरू होते. मात्र विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच परवाना रद्द झाल्यानं ठेवीदारांना मोठा धक्का बसलाय. 2017च्या हायकोर्टाच्या आदेशानुसार रिझर्व्ह बँकेनं रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे आता 6 आठवड्यात बँकेचे व्यवहार बंद होणार आहेत. रुपी सहकारी बँक ही मोठी सहकारी बँक होती. राज्याच्या बाहेरही या बँकेच्या शाखा होत्या. लाखोंच्या संख्येने याचे ठेवीदार होते, पण कर्जदारांनी बँकेची कर्ज थकवल्यानं ही बँक अडचणीत आली होती. रुपी बँकेची सद्यस्थिती काय आहे आपण बघूयात. रुपी बँकेचे ठेवीदार आहेत 5,15,000 इतके. तर 1,300 कोटींच्या या बँकेत ठेवी आहेत. कर्जदारांची संख्या आहे 2,442.
आणि थकीत कर्ज आहे 310 कोटींचं. फेब्रुवारी 2013ला रिझर्व्ह बँकेकडून रुपी बँकेवरती निर्बंध घालण्यात आले होते. छत्रपतींचा विचार म्हणजे